सणासुदीचे दिवस म्हणजे नैवेद्यामध्येही मसाले भात, तोंडली भात, डाळिंबी भात अशा पारंपरिक पदार्थांची रेलचेलच नाही. पूर्वी लग्नाच्या पंक्तीत म्हणा किंवा साठीच्या 75च्या कार्यक्रमात अगदी मानाचं स्थान असलेला हा डाळिंबी भात हल्ली बिर्याणी, पुलाव यांच्या झगमगाटात थोडासा विस्मरणात जाऊ लागला आहे ना. असो, श्रावण महिना आहे तेव्हा एखाद्या श्रावणी शनिवारी हा असा डाळिंबी भाताचा वेध नक्कीच होऊन जाऊ द्या. सगळ्यात पहिले ना आपण एक वाटण करून घेऊया. इथे मिक्सरच्या भांड्यात घेते मुठभर कोथिंबीर. कोथिंबिरीची अशी कोवळी देठही घ्यायची म्हणजे ना छान स्वाद येतो. अगदी एखादींचं आलं घ्यायचं. आपण हा डाळिंबी भात नैवेद्यासाठी करतोय ना, त्यामुळे कांदा लसूण नाही आहे. पण तुम्हाला चालत असेल, आवडत असेल तर नक्कीच घालू शकता. एक हिरवी मिरची घालते, अगदी अर्धा चमचा धणे घालायचे, पाव चमचा जिरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना पाव चमचा बडीशेप घालायचे. आणि आता लागेल तसं थोडंसं पाणी घालून हे छान बारीक असं फिरवून घ्यायचं. एकीकडे ना 1 वाटी साधा आपला कोलम तांदूळ स्वच्छ धुवून वेळून ठेवला आहे आणि 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी मोड आलेले कडवेवाल आहेत. चला पटकन फोडणी करूया. आज ना हा डाळिंबी भात आपण कुकरमध्ये करणार आहोत, त्यामुळे अगदी झटकीपट तयार होतो. कुकरमध्ये मी 1.5 पळी तेल घातलंय. तेलावर ना आपल्याला 1 दालचिनीचा तुकडा, 1 वेलदोडा आणि 1 तमालपत्र परतून घ्यायचे. लक्षात घ्या, कुठलेही खडे गरम मसाले किंवा मसाले हे जास्तीचे नकोत. प्रामुख्याने आपल्याला चव हवी आहे ती डाळिंब्यांची आणि नारळाच्या गोडूस दुधाची. आपण हे जे हिरवं वाटण करून घेतलंय ना, ते आता तेलावर परतून घ्यायचे. वाल हे पचायला ना जड असतात, त्यामुळे हिंग मात्र आवर्जून घाला. आलं, मिरची यांचा कच्चा दर्प जाईस्तोवर हिरवं वाटण छान असं परतून घ्यायचे. यावर ना आता हे कडवे वाल स्वच्छ धुवून घालायचे. हळद घालायचे. या भातासाठी ना हळद जराशी कमी घालायची. अगदी चवीला लाल तिखट घालायचं आणि आता हे सगळं ना अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं परतून घ्यायचं. लक्षात घ्या, अगदी हलक्या हाताने परतायचं म्हणजे डाळिंब्या मोडणार नाहीत. व्यवस्थित असं सगळं परतून झालं ना की झाकण घालायचं आणि झाकणावर पाणी घालून छान दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची. बघा, मस्त अशी वाफ बसले. एकदा सगळं ना व्यवस्थित असं तळापासून अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचं आणि आता स्वच्छ धुवून वेळून घेतलेला हा तांदूळ यावर घालायचा. कुठलाही तांदूळ घ्या, आंबेमोहर घेतलात ना तर अतिशय उत्तम, पण बासमती नको. चवीप्रमाणे मीठ घालायचं. ती हलक्या हाताने तांदूळ, डाळिंब्या सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. तांदूळ ना आपल्याला तेलावर असं छान परतून घ्यायचं आहे म्हणजे भात ना छान मोकळा मोकळा तयार होतो. आता कुठलाही भात करायचा म्हटलं ना की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं प्रमाण. आणि आज हा भात आपण नारळाच्या दुधात करणार आहोत, तेव्हा 1 वाटी गरम पाणी घालायचं. बघा, पाणी घातल्यावर तांदळाची उकळी अजिबात गेलेली नाही आहे. हे असं कडकडीत पाणी घालायचं आहे. 1 वाटी नारळाचं दूध घालायचं. नारळाचं दूध मात्र नक्की घाला, यामुळे ना भाताला एक प्रकारचा छान असं सुरमटपणा येतो. आणि पुन्हा मी अर्धी वाटी पाणी घालते. चवीला गूळ घालायचं आणि सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. अंदाज नसेल ना तर इथेच पाण्याची थोडीशी चव घेऊन बघायची. सगळ्या चवी या हलक्याशा चढत्या लागायला हव्यात. म्हणजे भात शिजला ना की अगदी योग्य असा तयार होतो. छान बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओला नारळ पेरायचा आहे. अगदी चमचाभर तूपही घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या अवघ्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. शिट्टी होते ना तोपर्यंत ही अशी तयारी करून घ्यायची. कुकरची वाफ मुरली, झाकण काढूया. अगदी हलक्या हाताने भातातली वाफ ही अशी मोकळी करून घ्यायची. काय होतं ना, आपण हा असाच भात ठेवला ना की आतल्या आत वाफेमुळे भात अति शिजला जातो आणि मग तो मोकळा होत नाही. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. डाळिंब्या पण बघा मोडलीही नाही आहे, पण अगदी योग्य अशी शिजली आहे ना. वरून पुन्हा 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आहे आणि खोबरं कोथिंबीर पेरायची. अतिशय साध्या, सौम्य, सात्विक चवीचा हा डाळिंबी भात इतका सुरेख लागतो ना, तुम्हाला नक्कीच आवडेल. दाणा दाणा अगदी मोकळा तर आहे, पण तितकाच मौसूतही आहे ना, म्हणजे ज्येष्ठ मंडळीही अगदी आवडीने खाऊ शकतील. श्रावण महिन्यात म्हणा किंवा लगोलग बाप्पा येत आहेत तेव्हा करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.